आज बनवूया कडक न होता अगदी परफेक्ट असे तिळाचे लाडू. कढईमध्ये 1 वाटी घ्यायचे तीळ, हलकेसे मंद आचेवर भाजायचे. त्याचा अगदी चटकण्याचा आवाज येईल तिळाचा किंवा रंग बदलेल. तसे झाले की काढायचे आणि नंतर शेंगदाणे भाजलेले पाववाटी घालायचे. त्याबरोबर इकडे एक एक चमचा घालायचे जायफळाची पूड, 1 चमचा घालायचे वेलची पूड. आता हे सगळं मिक्स करायचं. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं. सवा वाटी घालायचं आपण इथे गूळ आणि नंतर आपण याला वितळत द्यायचं. जसं वितळत तसं तुम्ही एकदा पाक चेक करायचं एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन. आणि जर कळत नसेल तर अशा पद्धतीने बघा एखादा थोडंसं मिश्रण घालायचं पाण्यामध्ये. जर असा तो गोळा अगदी परफेक्ट झाला किंवा जर तुम्हाला कळत नसेल तर हलकासा आवाज आला पाहिजे, जास्त तणक असा नाही, म्हणजे आपला बरोबर झाला आहे पाक. आता पटकन तिळाचं मिश्रण घालायचं, अगदी मिक्स करायचे आणि नंतर हे मिश्रण गरमागरमच आपल्याला थोडंसं आपल्याला लाडू करायला लागतं. म्हणून काय करायचं, परातीमध्ये थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये कढई ठेवायची आणि नंतर हाताला तूप लावून अशा पद्धतीने अगदी लाडू वळून घ्यायचे. अगदी मस्त असे परफेक्ट असे आपले तिळाचे लाडू मकर संक्रांतीला रेडी झाले.